आपल्या सर्वांना नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की घरी अभ्यास कसा करावा. आता दिवसभराचं शेड्यूल आहे, क्लासेस आहेत, या सगळ्यामधून जो वेळ मिळतो त्याच्यामधला वेळ आपण घरी अभ्यासासाठी कसा द्यायचा, हा मोठा प्रश्न आहे. समजा 6 विषय असतील तर एक अंदाज, ज्यावेळी परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करणं गरजेचं समजतो त्यावेळी निदान 6 तास तरी अभ्यास हा होणं अत्यंत गरजेचं आहे. मग 6 तास अभ्यास करत असताना त्याच्यातले आपण डिवायडेशन करूया की सकाळी 4 ते 6 किंवा 7, जसं आपलं शेड्यूल असेल त्याप्रमाणे, किंवा जसं आपल्याला वेळ असेल, ज्या पद्धतीने आपल्याला वेळ मिळतो त्या पद्धतीने सकाळच्या सत्रामध्ये निम्मा वेळ आपण निश्चित करावा आणि मग संध्याकाळच्या वेळी निश्चित करावा काही निम्मा वेळ. सकाळच्या वेळी रात्रभर शांत झोप मिळाल्यामुळं आपला जो मेंदू असतो तो शांत होतो आणि मग तशा, ज्याला आपण म्हणतो की फ्रेश माइंडनं आपण सकाळी अभ्यास करू शकतो आणि तसा अभ्यास केलेला हा लक्षात राहील. त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळी समजा लिखाण असेल, सराव असेल, चिंतन असेल, मनन असेल, काही मुद्दे असतील, काही टिपणं असतील, काही गृहपाठ असेल, वर्गामधले काही त्याच्यामध्ये काही म्हणजे त्याचे काही सोडवून घ्यायचं असेल, जे वर्गामध्ये समज नाही ते संध्याकाळी ते बघायचं असेल, तर या गोष्टी आपण जर संध्याकाळच्या वेळी केल्या तर अभ्यासाला अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्याला गती येईल. आता हे सगळं करत असताना आपल्याला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे की समजा क्लास चालू आहेत आणि रेग्युलर आपला सिलेबस चालू आहे आणि कुठंतरी टेस्ट आहे किंवा एखादी घटक चाचणी आहे, तर त्यावेळी समजा एखादी बायोलॉजीची आहे किंवा एखादी इंग्लिशची आहे किंवा मॅथमॅटिक्स गणिताची ज्याला आपण म्हणू अशा पद्धतीची आहे, त्यावेळी त्या विषयाचा अभ्यास तुम्ही करणं गरजेचं आहे. टाइम टेबल आणि शेड्यूल बनवतो आपण, परंतु अशा वेळी तो विषय घेऊन त्याच्यावरती थोडंसं फोकस करणं, लक्ष देणं गरजेचं आहे. आणि विशेष करून याच्यामध्ये तुम्हाला एक सांगणं आहे माझं की सातत्य, अभ्यासामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला म्हटलं की 6 तास अभ्यास करा, तर तुम्हाला 2 अधिक 4 करता येईल, 3 अधिक 3 करता येईल, 4 अधिक 2 करता येईल, किंवा 2 2 2चे टप्पे पाडता येतील तासाचे आणि तुम्हाला अभ्यास करता येईल. पण आपल्या मेंदूला सुद्धा थोडीशी विश्रांती म्हणून किंवा थोडंसं शवासन किंवा असं सरळ झोपा, दीर्घ श्वसन करा, थोडासा चेंज करा, शारीरिक हालचाल करा, एक विरंगुळा म्हणून 5-10 मिनिटं थोडंसं काहीतरी मनोरंजन करा किंवा थोडंसं फिरा आणि मग हे सातत्य ठेवा. याचा परिणाम आपल्यामध्ये एक होईल की आपली अभ्यासाची जी काही क्षमता आहे ती वाढीसाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नाहीतरी हे आपण लक्षात घेतो, आपल्या लक्षात येतच की मानसिक काम आहे, मेंटली वर्क ज्याला आपण म्हणतो, थकवा येतो. आणि अशा पद्धतीचं जर नियोजन आपण जे आपण बोलतोय की वर्षभर जर केलं आपण, तर शेवटच्या काळामध्ये आपल्याला जास्त ताण येणार नाही, जास्त आपण ज्याला म्हणतो टेन्शन येणार नाही आणि सगळ्या गोष्टी कशा अगदी सहज होऊन जातील. कारण जे अभ्यासतो, जे वाचतो, जे चिंतन मनन करतो त्याची टिपणं आपण वहीमध्ये काढलेली आहेत, जे मुद्दे काढलेले आहेत ते तुम्हाला परीक्षेला जाताना सगळ्यात महत्त्वाचे ठरतील. ते वाचा, ते लक्षात घ्या आणि मग त्या मुद्द्याच्या नुसार तुम्हाला वर्षभर केलेलं अभ्यासाचं जे काही चिंतन आहे, मनन आहे ते लक्षात येईल. आणि ज्यावेळी तुमच्यासमोर प्रश्नपत्रिका येईल, तुम्ही लिहिते व्हाल, त्यावेळी लिहित असताना त्या सगळ्या डोक्यातल्या गोष्टी तुमच्या हाताच्या माध्यमातून पेनमधून त्या भरभर उत्तरपत्रिकेमध्ये उतरत राहतील आणि तुम्हाला चांगले गुण मिळतील. कारण तुमच्या संपूर्ण वर्षभर केलेल्या या परिश्रमाचं, या कष्टाचं चीज हे तुम्हाला विशिष्ट दिलेल्या 3 तासामध्ये, जो काही वेळ आहे 2 तास, जे काही वेळ असेल त्या वेळेमध्ये तुम्हाला ते चांगले गुण मिळवून देईल. त्यामुळं अशा पद्धतीचा अभ्यास निश्चित रूपानं
तुम्हाला यशस्वी बनवेल. आजच्या व्हिडिओच्या निमित्ताने एवढंच. धन्यवाद.